आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आता काय झालेलं आहे माहिती आहे का, लग्नसराई सुरू झालेली आहे आणि लग्नसराई निमित्त लग्नसराई म्हणलं की आपल्याला काय प्रथम काय आठवतं माहिती आहे की पाहुण्या रावण्याला पत्रिका देणे आणि मूळ देणे। माहिती आहे मूळ माहिती आहे की तुम्हाला? मूळ जर दिलं तरच महिला लग्नाला येते, नाही तर येत नाही। नको बाई मला मूळ नाही, मी येणार नाही, आमच्या यांनाच पाठवते। ही प्रथा आहे, पहिलेपणापासूनची रूढी आहे। आणि मग मूळ देणं म्हणजे काय? 100 रुपयाची, 150 रुपयाची, 200 रुपयाची, जर परिस्थितीने चांगली असेल तर 250 रुपयाची साडी। पण ते कोणी घालते का हो साडी? घालत नाही। म्हणून आता काय प्रथा निघाली माहिती आहे की भांडे देणे, म्हणजे काही पण आपल्या संसाराच्या उपयोगाचे वस्तू देणे, अशा बेडशीट, आरती, चादर किंवा असं म्हणजे देवाला दिवे लावायचं समया, असं काहीतरी प्लेट, असं काहीतरी संसार उपयोगी वस्तू द्यायचं। माझ्या महिलांनी आयडिया काढलेली आहे की नको, साडी 100 रुपयाची साडी कुठलीच बाई घालत नाही, ती गोदड्याला पण लावता येत नाही आणि ती घरातही ठेवता येत नाही, कपाटाला मग जड। म्हणून बायका कशा असतात बघा, खूप हुशार असतात। बायकांनी ही आयडिया काढली की नको, काहीतरी आपण गृह उपयोगी वस्तू देऊया। मग आता प्रथा अशी निघाली की मूळ द्यायचं म्हणलं तर काहीतरी वस्तू द्यायची। मग त्यांच्याकडून वस्तू आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे माहिती आहे का? आपल्याला लग्नाला जायचंय, आपल्याला मूळ आले, ही प्रथा आहे, मुळाची मान्य आहे। आणि मूळ दिल्यानंतर आपण लग्नाला पण जातो आणि आपण गेल्यानंतर त्या लग्नाला शोभा पण वाढते, हे पण मान्य आहे। पण आपण काय करतो? भांडे देतो नवरीला, नवरदेवाला भांडे देतो आणि एवढे भांडे जमतात बघा लग्नामध्ये की ती ठेवायला पण जागा राहत नाही। एवढे भांडे काय करायचे तो? तेवढे भांडे सांगा बरं तुम्ही। एक तर नवरीची आई घेते भांडे पाहिजे एवढे, दुकानदारापाशी गेलं की ते दुकानदार भरघोस लिस्ट घेते की पोळपाट लाटणं, ताव्यापासून चमचा, खराट्या, सगळंच खिसणी बिसणी खलबत्ता सगळं संसारात द्यायला दुकानदार भांड्याचा। मग त्या संसारात अजून काही भांड्याचं भर कमी आहे का? नाही। तरी आपण काय करतो माहिती का, मूळ आले, चला घ्या डबा घ्या, टाकी घ्या, बाट घ्या, बघून घ्या, ताटं घ्या, वाट्या घ्या, असं काहीतरी आपण भांडे घेऊन जातो। आणि भांडे घेऊन गेल्यानंतर त्या नवरीच्या आईने घेतलेले भांडे आणि आपले भांडे तिथं काय मावायला तयार नाही। टेम्पो जरी आणला तरी ते भांडे द्यायला पुरं न झाला टेम्पो। म्हणून मला काय सांगायचंय माझ्या महिला बघून, आपल्याला जर कोणाचं मूळ आलं, आपल्याला लग्नाला जायचंय, आपण त्यांच्या घरी लग्नाला गेलो तरच ते आपल्या घरी येणार आहे, बरोबर आहे? आणि आपण त्यांच्या मांडवात गेल्यावरच त्यांचा पण मांडव भरून दिसणार आहे आणि ते पण आपल्या इथं आल्यावरच आपला कार्यक्रम भरून दिसणार आहे। म्हणजे एकमेकाच्या घरी जायचं ना, 100% जायचंय, एकमेकाच्या घरी 100% जायचंय। पण काय घेऊन जायचंय? भांडे नको। त्यांनी देऊ द्या तुम्हाला दिलेत भांडे, आता का ते काय देणार आहेत? पण तुम्ही काय करायचं माहितीये का? एक तर नवरीचा बाप लईनं थोडा हुंडा देऊन खोरी होते, नंतर लग्न रीत रिवाज, ते वरमाया काय मुळं बिळं तो देऊन खोरी होतो। आणि त्यामुळं काय करायचं माहितीये का, प्रत्येक लग्नात 100-150 तर मूळ असते। तर आपण काय करायचे, आपण लग्नाला जाताना भांडे बिंडे न घेता एक 5 रुपयाचा लिफाफा घेऊन यथाशक्ती आपले 500, 200, 1000 आपल्याला जितके गिफ्ट म्हणून द्यायचे ते रोख पैशाच्या स्वरूपात भेट द्यायचे। का द्यायचे माहिती आहे? कारण भांडे तर भरमसाठ झालेले असतात, जवळचे लोक तर नको म्हणलं तर भांडेच देतात। पण जरा दूरचे त्यांनी तरी विचार केला पाहिजे हो, कारण ते लग्न करणारी व्यक्ती नको असं म्हणजे खर्च करून खोरी होती। आणि अशी मदत घेते का कोणी? नवरीचा बाप अशी मदत घेते का? नाही। म्हणून आपण काय करायचंय, मुळाच्या स्वरूपात जे आपल्याला गिफ्ट येते त्याच्या स्वरूपात आपण ज्यावेळेस नवरीला गिफ्ट देतो किंवा नवरदेवाला देतो त्यावेळेस आपण रोख स्वरूपात आपण पाकिटात टाकून पैसे द्या ना। पैसे दिल्यानंतर काय होणार आहे माहित आहे? त्यांच्या उपयोगा येणार आहे, त्यांच्या अडचणीच्या टाइमला कामा येणार आहेत ते पैसे, आणि त्यांची अडचण सुटणार आहे। चांगलं आहे ना? विचार चांगला आहे की नाही सांगा बरं? त्यामुळे एकतर काय करा, आयर पद्धत बंद करा
आयर पद्धत बंद केली तर आमच्या महिला म्हणतात की बाबा मुळं नाही दिले तर महिला मुळं लग्नाला येणारच नाहीत, माझ्या मैत्रिणी लग्नाला येणारच नाही. मूळ देणं भाग आहे. मग जर मूळ दिलं तर आपण त्या लग्न असणाऱ्या व्यक्तीचा थोडा विचार करून आपण पाकिटातच पैसे दिले तर हे खरं म्हणजे चांगलं राहील. तुम्हाला हा विचार पटतो का पहा. कारण आपल्याला लग्न घरच्या व्यक्तीला एकतर मदत केल्यासारखं होईल आणि एकतर त्यांच्या उपयोगा येतील, त्यांचं लहान मोठं काहीतरी काम होईल. आणि ते भांड्याचा राडा नको घरामध्ये. एवढे भांडे त्या नवरीला देऊन शिल्लक लग्न लावून शिल्लक भांडे कोपरा काय करता सांगा बरं तुम्ही. त्यामुळे काय करा, ह्या व्हिडिओमधून मला एवढंच सांगायचं आहे की भांडे नको तर पैसे स्वरूपातच आपण आयर पद्धत देऊया आणि आपण लग्नाला पण जास्तीत जास्त संख्येने जायचं. एकमेकांमध्ये गेल्यानंतर स्नेह प्रेम वाढतं आणि एकमेकाच्या भेटी होतात. हो, इतक्या जुन्या लोकांच्या भेटी होतात बघा लग्नाला गेल्यानंतर. कारण त्यांचे मित्र, त्यांची मैत्रिणी, त्यांचे मैया असं तसं नातेवाईक येते सगळे आपण एकमेकाच्या लग्नाला गेल्यानंतर भेटी होतात. त्यामुळे लग्नाला जायचे, वेळातला वेळ काढून लग्नाला जायचे. लग्नाच्या जागी आणि मरणाच्या जागी कुठंच जाताना मला अडचण आहे हे म्हणायचंच नाही, बेशक जायचं. तर काय करायचं माहिती आहे का माझ्या मैत्रिणी, या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही बरं का. अहो शेअर करा की, जास्त मैत्रिणीमध्ये शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा.